हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वर्णानामर्थ संघानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलत्कुण्डलं भुसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता। संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची। मनवनी तुझे आठविले पाय, येओ माझे माये पांडुरंगे। बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुटीजे हे नाही वर्म ठावे। वेडियलो चोरी अंत बाह्यात्कारे, कनवन करी कोणी माझी। बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिन झालो कासावीस। तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा। मनवनी तुझे आठविले पाय, येओ माझे माय पांडुरंगे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आदरणीय विकासानंदजी महाराज मिसाळ आणि वारकरी संप्रदायामधील एक अतिशय विद्वान साधुचरित व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर महाराज यांच्या प्रेरणेनं संपन्न होत असणारा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा, ज्याला गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर पंचम वेद म्हणायचे, तुकोपई निषद म्हणायचे, त्याच्या क्रमवार अभंगाच्या चिंतनाचा हा जो विज्ञानाचा सदुपयोग करून हा प्रयोग चाललेला आहे। या प्रयोगामध्ये आज 70व्या दिवसाची सेवा आदरणीय आंबेकरजी शास्त्री यांनी माझ्याकडे बऱ्याच दिवसापूर्वी दिलेली होती आणि आता 2 दिवसापूर्वी मला अभंग कळला। आज आता मी जो अभंग बोलून गेलो त्या अभंगाच्या संदर्भामध्ये तुकाराम महाराजांना तो अभंग जेव्हा स्फुरला असेल, ते शब्द जेव्हा स्फुरला असेल, तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय भाव असतील हे तर तुकाराम महाराजच सांगू शकतात। परंतु त्यांच्याच कृपेनं काहीतरी त्या अभंगाचा अर्थ करण्याचा, अर्थ म्हटल्यापेक्षा त्या अभंगाच्या संदर्भामध्ये साधू संतांच्या कृपेनं आपल्याला जे काही सुचत असेल ते मांडण्याचा प्रयत्न मी करतो। तत्पूर्वी श्रवण करणारी साधारणतः 40 मंडळी आहेत, त्याच्यामध्ये बरीच महाराज मंडळी, स्नेह असणारी परिचित मंडळी आहेत। त्या सगळ्यांना मी प्रणाम करतो। सत्संगाचा अतिशय महत्वाचा लाभ पारमार्थिक जीवनामध्ये प्राप्त होतो, याकरता वेगळं काही प्रमाण देण्याची गरज नाही। एका पुस्तकामध्ये सत्संग आपल्याला काय करतो हे सांगत असताना मी 3 गोष्टी वाचल्या होत्या, फार गोड वाटल्या त्या गोष्टी मला। सगळ्यात महत्वाचं, सत्संग कथा श्रवण असेल,
प्रवचन श्रवण असेल, काही अध्ययन असेल, स्वाध्याय असेल, ते सगळ्यात पहिले आपल्याला आंदोलित करते, म्हणजे विचार प्रवण करते, विचाराला आपल्या चालना देते. दुसरं, सत्संग हा आपल्या जीवनामध्ये आलोकित करते, आपल्याला त्या विचाराच्या माध्यमातून प्रकाशित करते. आणि महाराजांनी परिचय देत असताना सांगितलं की मोरारी बापूंचा प्रभाव आहे. प्रभाव म्हटल्यापेक्षा मोरारी बापूंच्या आणि माझ्या विचाराची तात्विक बैठक खूप लवकर पटते. कदाचित त्यांनी बोलून गेलेलं सूत्र हे मला पहिले आठवलेलं असते, किंवा कदाचित मी एखादं सूत्र जे बोलतो कार्यक्रमाच्या निमित्तानं, सत्संगाच्या निमित्तानं, ते मला त्यांच्या कथेच्या माध्यमातून जुळून येते. म्हणून वैचारिक संगती जुळते आणि आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे. तेच नेहमी म्हणतात की पारमार्थिक माणसानं कोणाकडून प्रभावित होऊ नये, प्रकाशित व्हावं. आणि त्यांची एक व्याख्या आहे की जो प्रकाशित करतो तो साधू असतो, प्रभावित करणारा साधू नसतो. प्रभाव तर नटाचाही पडतो, पण नट प्रकाश देईलच की नाही हे सांगता येत नाही. म्हणून सत्संग, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा आपल्याला आंदोलित करते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा आपल्याला आलोकित करते. आलोकित म्हणजे प्रकाशित करते. आणि सगळ्यात महत्वाचं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आपल्याला आनंदित करते. आणि आनंद हे जे तत्व आहे हे पारमार्थिक आध्यात्मिक जीवनाचा सगळ्यात महत्वाचा गाभा आहे. कारण की सगळी परमार्थाची साधना ही आनंदाकरता आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि ते लाडू त्यांनी एकट्याने खाल्ले नाही, तो जो आनंदाचा रस आहे तो रस त्यांनी एकट्याने सेवन केला नाही, सेवितो हा रस वाटितो अनेका. आणि याच न्यायाने तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे. कारण की त्यांचे अभंग हे आपल्या पारमार्थिक जीवनाकरता मार्गदर्शक आहे, विचार देणारे आहेत. 3 गोष्टी तुकाराम महाराजांच्या अभंगामधून प्राप्त होतात. एक, विचार प्राप्त होतो. दुसरं, तुकाराम महाराजांच्या अभंगामधून विश्वास प्राप्त होतो. आणि तिसरं, तुकाराम महाराजांच्या अभंगामधून आपल्याला वैराग्य प्राप्त होते. वैराग्याचा विचार प्राप्त होतो. तो आपण कुठपर्यंत टिकवू शकतो हा आपल्या पात्रतेचा विचार आहे. पण तरीही तुकाराम महाराजांचे विचार, तुकाराम महाराजांचा विश्वास आणि तुकाराम महाराजांचं वैराग्य हे या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक जीवनाकरता, आपल्या पारमार्थिक उन्नतीकरता फार महत्वाचे आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विचार करत असताना वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांच्या वैराग्याला फार मोठेपणा देण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या अभंगाचा विचार करताना आपल्याला ते जाणवते सुद्धा. ते त्यांनीच म्हणावं, गोमासा समान तुका म्हणे आम्हा धन, हे त्यांनीच म्हणावं. एर तुमचे वित्त धन ते मज मूर्तिके समान, हे त्यांनीच म्हणावं. पण हा वैराग्याचा जो वारसा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये लाभलेला आहे, तो वारसा त्यांना त्यांच्या जीवनामधल्या अनुभवावरून लाभलेला आहे. तुकाराम महाराजांचं जीवन दर्शन करत असताना तुकाराम महाराजांचं पहिलंच जे जीवन होतं ते जीवन सांसारिक दृष्टीनंही अनुकूल होतं. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कडे पाहून कोणत्याही बापाला ज्या पद्धतीनं बरं वाटते की आपला मुलगा योग्य संसाराचा सांभाळ करत आहे, तसं सगळं तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला लक्षात येते. पण नंतर तुकाराम महाराजांच्या जीवनाची 17 वर्ष संपल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडत गेलं, त्या परिवर्तनाचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांची संसाराविषयी अनासक्ती किंवा तुकाराम महाराजांना संसाराविषयी एक वमन जे निर्माण झालेलं आहे, त्याचं कारण काय असावं? या अभंगामध्ये तुकाराम महाराज त्याच संसार तापामुळं माझ्या अंतःकरणामध्ये कोणती परिस्थिती निर्माण झाली, मला त्याचा काय त्रास होत आहे, त्याच्यामुळं मला कोणती दुःख भोगावं लागलं,
याचं बरचसं वर्णन या अभंगामध्ये मांडतात. आणि ते मांडत असताना मला याच्यातून सोडवण्याकरता देवा तू धावून ये. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझी जगी दिनानाथा. तू पतित पावन आहे, दिनांचा नाथ आहे. आणि त्याच्यामुळं या संसारामुळं आमची परिस्थिती अशी झालेली आहे की या संसाराचे दुःख जे आहे ते आता आमच्याकडून सहन होत नाही. न सहावे या दुःखाची वार्ता वगैरे तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये वर्णन आपल्याला आढळते. पण याचा विचार करत असताना एक विचार तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आश्रय घेतला तरच आपल्याला थोडासा व्याघातही दिसतो. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया तुम्ही, प्रेम जे आहे ते तुम्ही सोडून द्या. बरं, संसाराच्या संबंधामध्ये तुकाराम महाराजांचे बरेच अभंगाची प्रमाण अशी आढळतात की तुकाराम महाराजांना संसाराविषयी वीट आलेला आहे. संसार तुकाराम महाराजांना आवडत नाही. संसार हा दुःखमूळ आहे. संसार त्रास देणारा आहे. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग दिसत असताना काही अभंग असेही दिसतात की तुकाराम महाराज तिथे बरं याच अभंगातलं हेची थोर भक्ती, ह्या ज्या अभंगाचं शेवटचं चरण आहे, चौथं चरण, तिथे तुकाराम महाराज संसार देवाकडे समर्पित करतात. तुका म्हणे घालू देवावरी भार, वाहू हा संसार देवापाय. बरं, बऱ्याच अभंगामध्ये असंही आपल्याला प्रमाण दिसतात की तिथे तुकाराम महाराज म्हणतात की अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप जाणून या. किंवा संसारामध्ये संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, असेही प्रमाण आढळतात. मग तुकाराम महाराज ज्या संसाराच्या तापानं तापलो असं म्हणतात, तो संसार नेमका कोणता आहे? करिता या सेवा कुटुंबाची. कुटुंबाची सेवा करता करता तुकाराम महाराज तापले असं म्हणतात. मग ते संसाराचं कुटुंब नेमकं कोणतं आहे याच्या बाबतीत दोन्ही बाबतीत विचार करता येण्यासारखा आहे. संसार, कदाचित आरतीचा आवाज येत असेल गावातल्या लाऊडस्पीकर मुळे. आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय ना? हो, येतोय, व्यवस्थित येतोय, ठीक. तुकाराम महाराजांना कोणता संसार अपेक्षित आहे? बरं, संसाराच्या जर विचार केला तर तुकाराम महाराजांची बरीच प्रमाण अशी वाटतात की तुकाराम महाराज त्या प्रमाणाचा विचार जर केला तर देवाने आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की देव कोणावर जास्त प्रेम करतो? सोडिला संसार माया तयावरी फार, धावेच मागे मागे सुख दुःख साहे अंगे. देव जे संसाराला सोडतात. पण तुकाराम महाराजांचे जीवन जर पाहिलं, तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतात की आम्ही या भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करण्याकरता, या जगाला विचार देण्याकरता, प्रकाश देण्याकरता, आनंद देण्याकरता आम्ही काय केलं? संसाराच्या नावे घालवून शून्य वाढता हा धर्म केला. नेमका कोणता संसार तुकाराम महाराजांनी सोडला? जर चरित्राच्या दृष्टीने पाहिलं तर तुकाराम महाराजांनी बायको सोडली नाही, तुकाराम महाराजांनी मुलांना सोडलं नाही. या संसाराचा विचार तुकाराम महाराज मानतात. कोणत्या संसाराचा ताप तुकाराम महाराजांना झालेला आहे? तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार केला तर तुकाराम महाराजांच्या भजनावरच्या प्रेमामुळं, तुकाराम महाराजांच्या विरक्त वृत्तीमुळं तुकोबार यांची पत्नी जिजाबाई आवली आईसाहेब या तुकाराम महाराजांना बोलायच्या, त्यांच्यावर चिडायच्या. तर या संसाराचा ज्या त्रास होता, हा जो कुटुंबाचं पालन पोषण करण्याकरता, कुटुंबाचे सांभाळ करण्याकरता जी वणवण होत होती आवली मातेची, त्याच्यामुळे त्या तुकाराम महाराजांवर चिडत होता. तर त्याचा तुकाराम महाराजांना त्रास होत होता का?
जर तुकाराम महाराजांच्या गाथेचं जर चिंतन केलं तर तुकाराम महाराज तर याला बरं म्हणतात. बरे झाले बाईल कर कशा, म्हणजे पत्नी माझ्यावर चिडत होती हे बरं झालं, कारण की याच्यामुळं मी तिच्यामध्ये जास्त आसक्त न होता मी एक काम केलं, अनुतापे तुझे राहिले चिंतन, त्याच्यामुळं मग मी भजनावरच जास्त हे केलं. साधू संतांच्या जीवनामधली एक विशेषता फार महत्वाची आहे, ती आपल्या संसाराकरता सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. साधू संतांनी जीवनामध्ये जीही परिस्थिती आली तिला बरंच म्हटलं. म्हणजे तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांवर चिडायची, तुकाराम महाराज बरंच म्हणतात. नाथ बाबांची पत्नी अनुकूल राहायची, नाथ बाबा बरंच म्हणतात, कोणीही वाईट म्हणत नाही. मग हा ताप संसाराचा ताप तुकाराम महाराजांना झाला होता का? आणि विनोदानं आम्ही बरेच वेळा म्हणत असतो की साधारणतः पारमार्थिक माणसाला बायको भांडणारी मिळते, असा बऱ्याच आमच्या महाराज मंडळींचा, बऱ्याच आमच्या मित्र मंडळींचा अनुभव आहे. आम्हाला तर काही संबंध नाही त्याचावाला, पण बऱ्याच लोकांचा. मग हा ताप असतो का? बरं, संसार कोणाचाही असो, तो दुःखच देतो, हे आपल्या पुढं बरेच चरित्र आहे. रामायणातलं जर उदाहरण घेतलं तर रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये सगळी अनुकूलता होती. दशरथ महाराजांकडे सगळी अनुकूलता होती, तरीही दशरथ महाराजांच्या जीवनामध्ये ग्लानी होती की मला मुलगा नाही. आणि दशरथ महाराजांची शब्द आहे अध्यात्म रामायणामध्ये, पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. पुत्रहीन असलेलं हे राज्य जे आहे हे मला सगळं दुःखमय वाटते. रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये सुद्धा दशरथ महाराजांच्या मुखातून तुलसीदास महाराजांनी शब्द काढलेले आहे की मला ग्लानी होते की मला पुत्र नाही, म्हणून ते वशिष्ठ महाराजांकडे जातात. आपल्याला माहित आहे सगळा रामायणाचा कथा भाग. त्यांना मुलगा होतो, स्वतः ब्रह्म त्यांच्याकडे पुत्र रूपाने अवताराला प्रगट होते. पण मला सांगा, हा ब्रह्म जरी पुत्र रूपाने अवतारीला झालेला असेल, ब्रह्म जरी त्यांच्या पदरामध्ये पडलेलं असेल, तरीही त्यांच्या जीवनामधले दुःख गेलेत का? ज्याच्या घरी ब्रह्म जन्माला येते, पुत्र म्हणून जन्माला येते, त्याला जीव जात असताना एकही मुलगा, ज्या मुलांकरता दशरथ महाराजांनी गुरुकडे याचना केली, ज्या मुलांकरता हे सगळं अनुकूल असूनही दशरथ महाराजांना ते प्रतिकूल वाटत होतं, त्याच्यापैकी एकही मुलगा आपला प्राण त्याग करत असताना दशरथ महाराजांकडे नाही आहे. आता जगाचा बाप असणारा जो राम आहे, जे परब्रह्म आहे, त्याच्या बापाची परिस्थिती ही जर असेल तर संसारामध्ये दुःख कोणाचे नाही. आणि या संसारातल्या दुःखानं विचारवान माणूस, तुकाराम महाराजांसारखा विचार प्रवर्तक, आपल्याला विचार प्रवर्तन करण्याकरता भाग पाडणारे शब्द ज्या तुकाराम महाराजांनी वापरले, ते तुकाराम महाराज या संसाराच्या तापानं तापले असतील का? हा खरंच एक विषय आहे. आणि म्हणून कोणतं कुटुंब आहे, कोणत्या कुटुंबाची तुकाराम महाराजांनी सेवा केली, तुकाराम महाराजांनी ज्या तापामुळे तापलेले आहे तो ताप कोणता आहे? 3 प्रकारच्या तापाचं शास्त्रीय वर्णन आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, बहुश्रुत आपण सगळे आहात, मला विस्तार करायचं कारण नाही. मला असं वाटते, संसाराचं अधिष्ठान जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर संसाराचं अधिष्ठान आहे हा देह, हा आधार आहे. आणि त्याच तुकाराम महाराजांचे शब्द आहे की लग्न केलं, मुलं बाळ आहे, आई वडील आहे, हीच केवळ संसाराची एक लक्षण नाही. तुकाराम महाराजांनी संताचं वर्णन करत असताना असं म्हटलं आहे की तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. जोपर्यंत देहाचं निरसन होत नाही तोपर्यंत सगळे संसारिक आहेत, असे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. आणि ज्ञानेश्वरीमध्ये बहुतेक 18व्या अध्यायामध्ये ओवी आली आहे, तरी देहाधिक हे संसार आहे. जे देहाचा संबंध ज्यांना ज्यांना आलेला आहे ते सगळे संसारी आहे. या दृष्टीने जर विचार केला तर ज्यांचा ज्यांचा देहाचा संबंध येतो ते सगळे संसारिक आहे. मग देहाचा संबंध धरून ठेवणारे जे आहे ते संसारी आहे. आणि ह्या देह संबंधानं जे
आसक्त असतात त्या देह संबंधानं जो जो ताप भोगावा लागतो तो सगळा ताप सगळ्यांनाच भोगावा लागतो. त्याचं कुटुंबही फार मोठं आहे. हे सगळे विकार, वाईट विकार जे आहेत, जे आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, हे सगळं संसाराचं खरं कुटुंब आहे. कुटुंबाच्या तुम्ही प्रेम करू नका. थोडं मला समजून घ्या, माझे शब्द समजून घ्याल. महर्षी रमण यांच्याकडं एक युवक गेला आणि तो युवक गेल्यानंतर महर्षी रमण यांना म्हणू लागला की मला काहीतरी तुम्ही अध्यात्म सांगा. तर महर्षी रमण यांच्याकडे गेल्यानंतर तो युवक म्हणू लागला मला अध्यात्म सांगा. महर्षी रमण त्याला विचारू लागले तू आई बापावर प्रेम करतो का? तो म्हणू लागला हे काय विचारता? म्हणे तू तुझ्या गावावर प्रेम करतो का? तू तुझ्या राष्ट्रावर प्रेम करतो का? तो शेवटी कंटाळला. तो म्हणाला महाराज मी तुमच्याकडे कशा करता आलो? मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही मला ज्ञानाचा उपदेश द्या, अध्यात्म ज्ञान सांगा, आणि तुम्ही विचारता म्हणे मुलावर प्रेम करतो का, बापावर प्रेम करतो का, आईवर प्रेम करतो का? म्हणे हे काय तुम्ही सांगता? परत जा. का? म्हणे जे स्वतःच्या आई वडिलावर, मुलावर, आपला ज्यांच्या सोबत संबंध येतो त्यांच्यावर प्रेम करू शकतो तो अध्यात्माचा अधिकारीच नाही. बरेच लोक चुकीची प्रमाण अर्थ घेतात. नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता याचा अर्थ करत असताना नावडे जनधन, जनावर प्रेम करू नका, धनावर प्रेम करू नका, आई वडिलावर प्रेम करू नका, असा अर्थ याचा होईल का? याचा अर्थ काय होईल? नक्की विचार जर केला याचा अर्थ काय होईल? बरं, तेच तुकाराम महाराज जर विचार केला तर ते तुकाराम 42 वर्षापर्यंतचं जी त्यांचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये ही सगळी अभंगाची रचना जर केलेली आहे, हे कशा करता केलेली आहे हो? जनावर त्यांचं, जगावर त्यांचं प्रेम नव्हतं का? बुडते हे जन न देखवे डोळा, हे शब्द जर तुकाराम महाराज वापरत असतील तर हे जगाच्या प्रेमाशिवाय हे शब्द वापरू शकतात का तुकाराम महाराज? बरं, जो पांडुरंग परमात्मा आपल्या वारकरी संप्रदायाचा उपास्य आहे, आराध्य आहे, तो पांडुरंग परमात्मा त्या विठेवर पंढरपुरामध्ये उभा राहिला. त्या पुंडलिक महाराजांनी उभं केला. तर त्या पुंडलिक महाराजांनी त्या देवाला उभं करत असताना मला सांगा, आई वडिलाच्या सेवेमुळे तो देव तिथं उभा केला, मग आई वडिलावर प्रेम नव्हतं का? नावडे जनधन माता पिता हे प्रमाणाचा अर्थ कसा काय करायचा? महाराजांनी एक प्रमाण दिला आता, जनमित्र होई सकाळचा, अशुभ न बोलवी वाचा. खूप गोड अभंग आहे तो. इतुले करी भलत्या परी, परद्रव्य परनारी, सांडोनी अभिलाष अंतरी. हा गोड अभंग आहे तुकाराम महाराजांचा, नाटाचा अभंग. संसारावर प्रेम करू नका याचा अर्थ काय करायचा? बरं, हा संसार ताप देतोय, हा संसार दुःख देतोय, बरीच प्रमाण आहे, आपण सगळी ती म्हणतो, पण हा संसार दुःख देतोय, ताप देतोय, मग हा नेमका ताप कोणता आहे? या संसाराच्या माध्यमातून मिळणार दुःख आहे, याचा विचार जर करत बसलो आपण, तर मला असं वाटते की हे प्रेम करत असताना आपण संसाराची सेवा करायची असते, संसाराला आपलं मानायचं नसते. आपली अडचण एकच होते की साधू संतांच्या आणि आपल्या जीवनामधला फरक काय आहे? साधू संतांनी जीवनामध्ये सगळ्यांवर प्रेम केलं. मी रामकथेचं थोडा व्यासंग असल्यामुळं रामायणामध्ये देवाला प्रगट करण्याचा एक मार्ग जेव्हा सगळे देवता मिळून विचार करू लागले की रावणाच्या अत्याचारातून सोडवण्याकरता आता आपण काय केलं पाहिजे, तेव्हा सगळेजण बसलेले असताना देवाला प्रगट केलं पाहिजे. मग प्रार्थना करायची, देव प्रगट कसा होईल? तेव्हा भगवान शंकरांनी एक गोड मार्ग सांगितला. देव सगळीकडेच आहे, सगळीकडेच देव आहे. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुनी,
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, तो देव सगळीकडे आहे. मग त्याला प्रगट करण्याचं साधन काय आहे? तर रामायणामध्ये भगवान भोले बाबा हे साधन सांगतात. हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैजा. तो प्रेमानं प्रगट होतो. मग हे प्रेम केवळ देवावरच असलं पाहिजे का? तात्विक दृष्टीने जर विचार केला तर हा देव कोण आहे? तर विष्णुमय जग. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, विष्णुमय जग. आता विष्णुमय जर जग आहे तर सगळ्या जगावरच प्रेम करणं हेच खरं देवावर प्रेम करणं आहे. मग त्याच्यामध्ये आपलं कुटुंबीय आलं, त्याच्यामध्ये आपलं राष्ट्रीय आलं, आपलं गावही आलं, आपलं राज्यही आलं. तुकाराम महाराज वैकुंठाला जात असताना हीच पीडा व्यक्त करतात. न देखता हे राष्ट्र पीडता जन, मला ह्या राष्ट्राची पीडा, ह्या लोकांचं दुःख माझ्याकडून सहन होत नाही. त्याच्यामुळे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असं एक कारण तुकाराम महाराजांच्याच अभंगामध्ये, निर्याणीच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोडिला संसार याचा अर्थ करत असताना कदाचित माझ्या अल्पबुद्धीनं मला हा एक अर्थ वाटतो की संसारावर प्रेम करणं सोडा, असं तुकाराम महाराजांची अपेक्षा नाही. आसक्ती सोडा. आपण ज्याला खरं मानतो ते वास्तविक खरं नाही. जर वेदांताचा सिद्धांत जर आपण म्हटलं, जो चिदविलासवाद वगैरे ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला आहे, किंवा आपला मुख्य सिद्धांत आहे ब्रह्मसत्य जगत मिथ्या, ब्रह्मसत्य आहे जगत मिथ्या आहे. आचार्य विनोबा भावेंनी थोडस त्याच्यामध्ये परिवर्तन केलं. ब्रह्म सत्य जगत स्फूर्ती, जगत हे स्फुरण आहे, असा एक सिद्धांत विनोबा भावे यांनी मांडला. आणि हाच सिद्धांत साधू संतांनी सुद्धा मांडला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बरं, मग हे जग आहे, हा जो संसार आहे, हा संसार कसा आहे? तर हा संसार सत्य नाही आहे, पण त्याचा भास होतो. जसं आपल्याला मृगजळाचा भास होतो. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी त्याच्या सकरता रज्जू सर्पाची उपमा दिली. रज्जू सर्पाकार भासैले जगडंबर. महाराज मंडळी सगळी श्रवण करायला असल्यामुळं विशेष काही सांगायचं काम नाही, सगळी प्रमाणातच देतात. फक्त प्रमाणाच्या मधात तुकाराम महाराजांना काय अपेक्षित असावं याचा विचार मांडण्याचा आपण प्रयत्न करू. बरं, तुकाराम महाराजांचं अपेक्षा अशी आहे की तुम्ही संसाराची उपेक्षा करा किंवा हे करा, असं तुकाराम महाराजांची अपेक्षा नाही. तुकाराम महाराजांनी एक अनुभव घेऊन तुकाराम महाराजांनी एक गोष्ट मांडली. तुकाराम महाराजांची अपेक्षा अशी आहे की बाबा, आपण संसाराकडून जी जी अपेक्षा करतो ती अपेक्षा पूर्ण होत नाही, ती अपेक्षा दुःखच देते. म्हणून मग ते अनुभवातून सांगतात की तुका म्हणे देवाविन, तुम्ही देवाच्या शिवाय जर तुम्ही काही करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पदरामध्ये काहीच पडणार नाही. तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या. नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की करशी देवाविन आस, अवघी होईल निरास, तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखास न पोहते. प्रत्येक जण सुखाच्या अपेक्षेनं संसार करतो, पण संसार करत असताना तो सुख देत नाही, तो दुःखच देतो, तो आपल्याला वेदनाच देतो. कारण की सतत बदल होत राहणं हा संसाराचा स्वभाव आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाचे एक प्रकरण आहे, व्यभिचार भावाचे अभंग. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी संसाराचं एक रूपक केलेलं आहे. संसार आणि परमात्मा याचं एक रूपक केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये ज्या अपेक्षा होत्या, सुखाच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षेकरता मी संसार केला, संसार नावाचा मी नवरा केला, पण त्यानं माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही. मग त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मला व्यभिचार करावा लागला आणि दुसऱ्याला पकडावं लागलं. आधिल्या भरतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकी येले. आणि नंतर मी ज्याच्याकडं अपेक्षा केली त्यानं त्या संसारानं माझी अपेक्षा पूर्ण न केल्यामुळं मी परमात्म्याकडं अपेक्षा केली आणि परमात्म्यानं माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या. जर आपण हा विचार केला की या कुटुंबाची सेवा करता करता तुकाराम महाराजांना ताप वाटत होता, पण तुकाराम महाराजांनी
या संसाराची सेवा सोडून दिली आणि देवावर जास्त प्रेम करायला सुरुवात केली, तर तेव्हा काय झालं? मला या गोष्टीचा सगळ्या संत महात्म्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळे संत महात्मे असेच म्हणतात की आमच्या कुटुंबाला काहीच अडचण झाली नाही, कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. त्याच्याकरता विश्वास तितका लागतो. मी 3 गोष्टी सांगितल्या बघा. परमार्थिक जीवन जगण्याकरता 3 गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. एक विचार, एक विश्वास आणि तिसरं वैराग्य. तिसरं वैराग्य. पहिला आहे विचार. आपल्या जीवनामध्ये आपलं विचार शून्य जीवन होत चाललं. माणसाकडं धनाचं दारिद्र्य असावं पण विचाराचं दारिद्र्य नसावं. साधू संतांनी आपल्याला विचारच दिलेला आहे. आणि तुकाराम महाराजांची प्रमाण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान. हा विचार आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये समाधान नावाची जी तृप्ती आहे ती तृप्ती प्राप्त होणार नाही. बरं, साधू संतांनी आपलं सांगणं मांडत असताना सुद्धा आपल्याला काही आम्ही सांगतो म्हणून तुम्ही ऐका असं सांगितलेलं नाही. आपल्याला विचारच करायला लावला. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. आम्ही सांगतो म्हणून ऐकू नका, तुम्ही त्याचा विचार करा. हा विचार करायला आपल्याला प्रवण केलं. संसाराच्या स्वरूपाचा विचार केल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. तुकाराम महाराजांची बघा, पहिले आई वडील गेले, पत्नी होती, पत्नी गेली, मुलगा गेला. आणि तुकाराम महाराजांच्या हे लक्षात येत गेलं की बाबा इथं काहीही केलं पाहिजे. मोरारी बापू एक गोड सूत्र नेहमी सांगतात, त्यांचा प्रसाद म्हणून देतो. शब्द माझे आहे पण मूळ सूत्र त्यांच्याकडून मी ऐकलं होतं. तसं तर सगळं जग हे व्यासाचं उष्ट बोलते. आपली कुठे योग्यता आहे? कोणातरी साधू संतांच्या कृपेनंच आपण बोलत असतो. त्यांनी एक गोड गोष्ट सूत्र सांगितलं होतं की संसाराची सेवा करायची असते आणि प्रेम मात्र देवावर करायचं असते. आपण उलट करतो. आपण प्रेम संसारावर करतो आणि सेवा देवाची करतो. बरं, देवाची सेवा ती कोणती करतो? त्याच त्याला अर्पण करतो. पत्र पुष्प फलम तोयम. दुसरी कोणती सेवा करतो? आणि देवाची अपेक्षा ही आहे की त्याला तुम्ही अर्पण काय करता, कोणते धन अर्पण करता, कपडे अर्पण करता, याची त्याला अपेक्षाच नाही. मी मगाच सांगितलं की त्याला प्रेमाची अपेक्षा. बरं, संसारावर प्रेम करून संसारातले जे पात्र आहे त्यांच्यावर प्रेम करून आपल्या पदरामध्ये निराशा येते. कारण की संसारातले सगळे संबंध हे स्वार्थानं बरबटलेले संबंध आहे. तुकाराम महाराजांनी गोड शब्दामध्ये सांगितलेले आहे की बाबा देवावर प्रेम करण्याचा लाभ आहे, कारण की तो कृपाळू आहे. संसारामध्ये तुम्ही समोरच्याच्या लाभाला, समोरच्याच्या स्वार्थाला तुम्ही पूर्ती देऊ शकत नसाल तर ती व्यक्ती आपल्याला सोडून देते. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, निश्चित आहे. पण संसाराचं स्वरूप सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, माय बाप सांभाळती लोभा कारणे पाळती. जव धंदा चाले मोठा तव बहीण म्हणे दादा. श्रद्धा शृंगार भूषणे. पत्नी तेव्हा विचारते जेव्हा सोनं आणून दिलं. पण तुकोबाराय म्हणतात, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. आपण थोडस आपल्या स्वतःच्या जीवनाकडे जर विचार केला तर आपण जीवन जगत असताना खरंच ज्या देवानं ही सृष्टी निर्माण केली, ज्या देवानं हे सगळं निर्माण केलं, आपण खरंच इथं राहावं असं वागतो का हो? पण तरीही तो देव आपल्याला इथं ठेवत आहे, आपल्याला सगळं कर्मानुसार व्यवस्थित भेटत आहे. ही त्याची कृपाळू वृत्ती आहे. त्यानं ज्याच्याकरता हे सगळं तयार केलेलं आहे, वास्तविक आपण त्या दृष्टीनं आपण काहीच करत नाही. आपल्याला कशाकरता त्यानं निर्माण केलं? एकाकीनं रमते बुधा. त्याला एकट्याला करमत नव्हतं. मग त्याला वाटलं की आपण मनुष्य निर्माण करावा, त्या मनुष्यानं मग आपलं भजन करावं. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. तुकाराम महाराज हे म्हणतात ते केलं पाहिजे. पण आपण तितकं करतो का? नाही करत. तरीही तो देव त्याची जी कृपाळू वृत्ती आहे त्या कृपाळू वृत्तीमुळं आपल्याला सांभाळत आहे. आणि मग आपण जर त्याच्यावर प्रेम केलं, त्याला प्रेमाची खूप अपेक्षा आहे. त्याला आपलं बाकीचं काहीच लागत नाही. त्याला आपल्याला
सगळं प्रेम जे आहे त्या प्रेमाची त्याच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे, पण आज जगाला जर गरज असेल तर ती प्रेमयुगाची गरज आहे. प्रेमयुगाची गरज आहे. संसारावर प्रेम केलं तर पदरामध्ये दुःख येते आणि देवावर जर प्रेम केलं तर पदरामध्ये आपल्याला सुख येते. आणि संसारावरच्या प्रेमाचं फल जर काही असेल तर ते फल आहे विषयाविषयीची आपली आसक्ती वाढत जाते. आणि देवाविषयीच्या प्रेमाचं फल जर काही असेल तर देवाविषयीच्या प्रेमाचं फल आहे आपल्या जीवनामधली वैराग्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती तीव्र होत जाते. आपण कुटुंबाची सेवा करतो, कुटुंबाकडून आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही. आपण संसाराची सेवा करतो, ताप होतो, आपल्याला त्याचा योग्य प्रतिसाद मिळत नाही, आपल्याला त्याचं योग्य फळ मिळत नाही. पण आपली चूक एकच होते की आपण तरीही तेच करत राहतो. तुकाराम महाराजांच्या ह्या स्वरूपाची जागृती तुकाराम महाराजांना प्राप्त झाल्यामुळं तुकाराम महाराजांनी दुसरं काम करायला सुरुवात केली. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. पण आता मला माहित आहे की हा जो ताप आहे हा ताप दूर करण्याची शक्ती संसारामध्ये नाही. आम्ही भागवताचं अध्ययन केलं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही एकनाथी भागवताची पारायण केली आणि देवा त्याच्यामध्ये तुझं वर्णन करत असताना सुरुवातच आहे सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहितवे तापत्रय विनाशाय. हा ताप दूर करणारा तू आहे आणि म्हणून मनोनी तुझे आठविले पाय येऊ माझे माय पांडुरंगे. आम्ही ज्या संसाराची सेवा करतो, ज्या संसारामध्ये आम्ही राहतो, या संसारामध्ये राहिल्यानंतर या संसारामध्ये आमचं दुःख दूर करण्याची सामर्थ्य नाही. आणि संसाराचं एक विशेष आहे, न्यायशास्त्र असं सांगते, संयोग वियोग हा संसाराचा नियम आहे. ज्या धनाचा आपल्याला संयोग झालेला आहे ते धन कायम राहणार नाही, तेही निघणार आहे. ज्या मुलांचा, पत्नीचा, आई वडिलांचा आपल्याला संयोग आहे तो संयोग नित्य राहत नाही. कधी आपण निघून जाऊ, कधी ते निघून जातील, वियोग घडणार आहे. आणि संयोग वियोगामध्ये आपलं जीवन निघून जाते. आणि संसाराचा स्वभाव आहे, संसारामध्ये मिळणारं जे फल आहे ते नाशिवंत आहे. तुकाराम महाराजांच्या हे लक्षात आलं होतं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. आणि मग या नाशिवंताकडं कशाला याच्या मागं लागायचं. संसारातला जो विषय आपल्याला अनुकूल वाटतो तोच विषय काही दिवसात लगेच प्रतिकूल होतो. एखाद्याला गोड खाण्यामध्ये अनुकूलता वाटत असेल, तोच व्यक्ती 1 वर्षामध्ये जर त्याला शुगरचा त्रास सुरू झाला, तोच विषय त्याला प्रतिकूल वाटतो. संसारामध्ये हे सगळं चालत असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हा संसार स्थिर नाही. संसाराचं सगळ्यात मोठी अडचण एक आहे, संसार हा नश्वर आहे, संसारामध्ये स्थिरता नाही. देव हा स्थिर आहे, तुझं विन काही स्थिर आहे असे नाही. देव स्थिर आहे. दुसरं, देव नश्वर नाही. देव नश्वर नाही याच्यामध्ये नवल नाही, देवाचं नाव सुद्धा नश्वर नाही. गोस्वामी तुलसीदास महाराज शेवटी शंकरजी आणि पार्वती मातेच्या संवादामध्ये बोलत असताना गोड अशी एक सूत्र सांगून जातात, एक सिद्धांत सांगून जातात. हे उमा, मी तुला माझा अनुभव सांगतो. उमा कहू अनुभवमय अपना, सत हरी भजन जगत सब सपना. हे सगळं स्वप्न आहे. ए साती आलिया ओळगा शारंगधरू, आपल्याला तो अभंग माहित आहे. मृग जळवत जाईल रया, हे सगळं स्वप्नवत आहे. आणि स्वप्नवत असल्यामुळे हे खरं नाही. आणि म्हणून आता मी या संसाराकडून अपेक्षा करत नाही. संसारानं मला ताप दिला, संसाराकडे मी अपेक्षा केल्या, या संसारानं मला जो ताप दिलेला आहे तो आता मी करत नाही. म्हणूनच तुझे आठविले पाय. आणि हे आई पांडुरंगे, कारण की संसाराची सावली शीतल नाही, तुझी सावली शीतल आहे. शीतल सावली
आमुची माऊली विठाई ओवळी प्रेमपाना. आणि ही तुझी जी सावली आहे ना, ही सावली आम्हाला अपेक्षा आहे. कारण की या संसाराचा अनुभव आमचा बहुत जन्माचा झाला. बहुत जन्माचा झालो भारवाही. हा हे संसाराचं ओझ मी वाहत आहे. कोणतं ओझ आहे? बहुभार पडिला शिरी, मी हे माझे मजवरी. मी माझं. खरा जर विचार केला तर ज्या गोष्टीला आपण मी म्हणतो किंवा माझं म्हणतो ते आपलं नाही, हाच खरा संसार आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या संसाराच्या तापाने मी तापलेला आहो, तो कोणता संसार असेल तर मला वाटते की हाच संसार आहे. तो संसार म्हणजे या जे माझं नाही त्याला माझं म्हणणं. हा देह माझा नाही, याला आपण माझं म्हणतो. हा देह म्हणजे कसा आहे? तुकाराम महाराजांनी गोड उदाहरण दिलं. हा देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावने चोरा, रक्षतसे भासते. हे बुजगावण्यासारखं आहे. आपलं रक्षण करत आहे असं आपल्याला वाटते, पण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर हे आपलं रक्षण करत नाही. आणि म्हणून या देहाचं जे मूळ स्वरूप आहे, मी एक व्याख्या नेहमी बोलत असतो, रूपाचा विचार करतो तो संसारी आणि जो स्वरूपाचा विचार करतो तो संन्यासी. कपडे कोणते घातले याला आपल्या खऱ्या आध्यात्मिक परंपरेमध्ये विशेष काही महत्व नाही. भगवे कपडे घातलेला संन्यासी असतो असं काही आपल्या संत परंपरेनंही म्हटलं नाही आणि आपल्या कोणत्याच शास्त्रीय परंपरेनं सुद्धा म्हटलेलं नाही. तुकाराम महाराज तर वेगळ्या अंशानं बोलतात. भगवे तरी स्वान, सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पण. आमच्या गीतेनं खरा संन्यासी सांगितला, ज्ञानेश्वर महाराजांनी खरा संन्यासी सांगितला, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो संन्यासी आहे. गीता सांगते कोण संन्यासी आहे? नेयस नित्य संन्यासी, न द्वेष्टी न कांक्षती. जो कोणाचा द्वेष करत नाही, जो कोणतीच अपेक्षा करत नाही, तो खऱ्या अर्थानं संन्यासी आहे. कोण संसारी आहे? हा देह माझा आहे, या देह संबंधानं माझी आहे, हे जे सगळं विचार आपण जो करतो हाच खरा संसार आहे. आणि याच संसाराचा ताप झालेला आहे. आणि किती ताप झालेला आहे? बहुत जन्मीचा झालो भारवाई. कितीतरी जन्म झाला, हे मी सगळं वाहून राहिलो आणि काही गरज नाही. खरंच जर हे सगळ्यांना समजते. आमचे गाथामूर्ती राऊत बाबा एक गोष्ट नेहमी बोलतात, म्हणजे पारमार्थिक आणि सांसारिक याच्यामध्ये एकच फरक आहे. पारमार्थिक माणसाची मान्यता वेगळी असते आणि सांसारिक माणसाची मान्यता वेगळी असते. आणि मान्यता जोपर्यंत बदलवता येत नाही ना, तोपर्यंत नुसत्या काही माळा घातल्यानं गंध लावल्यानं माणूस काही पारमार्थिक बनत नसतो. ही मान्यता बदलली पाहिजे. ही मान्यता आपली जोपर्यंत बदलत नाही, बरं आपल्याला ही मान्यता बदलवण्याकरता आपल्याकडे सगळं आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, मी माझे निखरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईन, हे सगळे अभंग आपण काकड्यामध्ये म्हणतो. पण आपली मान्यता बदललेली आहे का? मला कधी कधी नवलही वाटते की बरेच वेळा कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याचा योग येतो आणि जाण्याचा योग आल्यानंतर बरीच मंडळी अशीच म्हणतात, देवाची कृपा आहे आमचा मुलगा नोकरीला लागला, देवाची कृपा आहे आमची बायको चांगली भेटली. आता हे संसारातले लाभ होणं ही खरंच देवाची कृपा आहे का? खरंच तुकाराम महाराज आपल्याला कळले का? खरंच हे खरा लाभ आहे का? भागवतामध्ये वर्णन आहे 8व्या स्कंदामध्ये प्रल्हादाच्या प्रसंगामध्ये. मनू महाराज जेव्हा आले आणि मनू महाराज आल्यानंतर मनू महाराजांनी बोललेले आहे की मनू महाराज म्हणतात की धन काढून घेणं, बलीच्या प्रसंगामध्ये वामनाला बोलतात मनू महाराज, हे धन माझ्या मुलाचं काढून घेतलं ही तू खरी कृपा आहे. आणि तुकाराम महाराज त्याच तत्वज्ञानाच्या बैठकीमध्ये आलेले आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात की देवाची ती प्राप्ती आले ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराची. सांसारिक प्रतिकूलता निर्माण होणं ही देवाची खरी कृपा आहे, हे तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान आहे. आणि आपण अजूनही तसंच म्हणतो. बरं, इतकं सगळं श्रवण केल्यानंतर, हे सगळं श्रवण केल्यानंतरही लोकांची अपेक्षा काय? मी कधी कधी कार्यक्रमाला जातो,
36-37 वर्षाचं वय आहे. बरेच ज्येष्ठ मोठी मंडळी भेटतात, वारकरीच असतात, गळ्यामध्ये माळा असतात. काय महाराज मग काय म्हणता तुमचं, तुम्ही कुठे राहता, काय राहता, सगळी चौकशी करतात, हे करतात. सगळे केल्यानंतर मग विवाह झाला की नाही? नाही, नाही इच्छा करायची. बरं, पण का हो महाराज? तेच आपल्याला सांगतात. म्हणजे आपलं कीर्तन चालू होण्याच्या पहिले त्यांचं कीर्तन आपल्या पुढे चालू झालेलं राहते, ते सांगतात. म्हणजे तुम्ही तर हरिपाठ करता. अहो, सगळ्या संतांनी सांगितलं संसार केला पाहिजे, संसार केला पाहिजे, असोनी संसारी जीवे वेगू करी. त्यांना जे प्रमाण पाठ असतात ते सांगतात. आता मग हाच विचार जर केला, याच हरिपाठामध्ये शेवटच्या अभंगामध्ये सांगितलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविन. त्यांना ते प्रमाण आठवत नाही का? कोणता संसार, कोणता संसार करा म्हणता तुम्ही? संसारच आहे, सगळेजण संसार आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवण्याची नाही अंगे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज, हे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आजी संसार सफल झाला गे माये म्हणतात. हे ज्ञानेश्वर महाराज संसाराविषयी प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन, माझाच करीन असं नाही, सगळा संसारच सुखाचा करीन. हे जर शब्द जर संतांच्या मुखातून पडत असतील तर संसाराचा ताप होण्याचा एकच ताप संसारामुळे आपल्याला होतो की ते आपण त्याचं ओझं घेतलेला. ओझं घ्यायची गरज नाही. खरा जर वारकरी संप्रदायाच्या विचारावर जर आपला विश्वास असेल तर आपलं ओझं घेण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही ओझं टाकत जर असाल, आम्ही ओझं टाकायलाच तयार नाही, तो देव आपलं ओझं घ्यायला तयार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलं ना, देखे पुढिलाचे ओझे आपुला माथा घेईजे, तेव्हा कान दाटीजे धनुर्धरा. बाबा तुम्ही समोरच्याचं ओझं का घेता? बरं, आपण संसाराचं कितीही ओझं घेतलं तरी मला सांगा, आपण पुरणार आहो का? संसाराचा फक्त सहयोगी बनलं पाहिजे. जे कर्तव्य कर्म आलेले आहे ते निभावत संसारासोबत आपण सगळं सोबत चाललं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात, जीवनाचं सोबत चालता चालता वैराग्य दृढ झालं पाहिजे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य आपल्या जीवनामध्ये हे झालं पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात की सुटीजे हे नाही वर्म ठावे. बहुत जन्मापासून आम्ही हेच करत आलो. नाथ बाबा एकनाथी भागवतामध्ये म्हणतात, अनादि संसार मालेच्या ठाई चित्त ठसावले विषयाचे पायी. आमचं जे चित्त आहे या संसारामध्ये अत्यंत आपण याच्यामध्ये गुंतत चाललेलो आहोत आणि गुंतत चालल्यामुळं अनेक जन्माची ती हीच सवय पडलेली आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पण तुकाराम महाराज याच्यापासून सावध झाले. तुकाराम महाराज म्हणतात, मला हे करायचं नाही, मला हे करायचंच नाही, कारण की हेच करत आलो, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. तुकाराम महाराज हे वेगळ्या अर्थानं म्हणतात, पण आपण तरी काय करत आलेलो आहोत? हा संसाराचा पसाराच अनेक जन्मापासून आपण करत आलेला आहोत. मनुष्य देह याच्याकरता भेटलेला नाही. पण हे सुटी जे हे नाही वर्म ठावे, याच्यातून सुटायचं कसं हे वर्म आम्हाला ठाव पडत नाही. सुटायचं काही करीतो उपाय तो हे देखे पाय गोविले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुटण्याचा उपाय करतो पण अधिक पाय फसत जातात. काय झालं? वेडी येले चोरी अंत बाह्यात्कारी. चोराने, कोणते चोर आहे? हे जे विकार आहेत हेच चोर आहे. अंत बाह्यात्कारी यांनी आम्हाला वेढलेला आहे. हा खरा संसार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लाथाळीला संसार. आम्ही संसार लाथाळला म्हणजे बायको, मुलं, धन, संपदा हे काही विहिरीत नेऊन टाकलं नाही. कोणता संसार लाथाळला? केला षड उर्मीचा मार. हा षड उर्मीचा मार आम्ही केला. दुःख भोगावं जे लागते ते या संसारामुळे भोगावं लागते. आपली वेळ संपलेली आहे. मी 5 मिनिटांमध्ये एक उदाहरण सांगतो आणि ते उदाहरण सांगून आपल्या सेवेला पूर्णविराम देतो. सीता माता ही भगवंताचं अर्ध स्वरूप आहे, हे वेगळे नाही. गिरा अर्थ जल बीच सम कहियत भिन्न न भिन्न, हे दोघं वेगळे नाही. पण त्या सीता मातेला सुद्धा त्रास भोगावा लागला. कशामुळं? रामायणातला प्रसंग आहे तो
रावण संन्याशाचं रूप घेऊन आलेला आहे आणि संन्याशाचं रूप घेऊन आल्यानंतर मारीचाला पाठवलं. मारीच सुवर्ण मृगाचं रूप घेतो आणि सीता माता त्या मारीचाच्या त्या सुवर्ण मृगाला पाहून सीता माता मोहित होते आणि प्रभू रामचंद्राला त्याच्या मागे पाठवते. पाठवल्यानंतर प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे जातात आणि इथे लक्ष्मण महाराजांना ठेवतात. लक्ष्मण महाराज तिथे ठेवल्यानंतर लक्ष्मण महाराज बसलेले आहेत. मारीच्यानं हे लक्ष्मणा धाव असा आवाज काढला आणि सीतेच्या कानावर आवाज गेला. सीता म्हणते प्रभू रामचंद्र काहीतरी, आपले स्वामी काहीतरी अडचणीमध्ये आहेत. लक्ष्मण सांगतो, लक्ष्मणाला स्वरूपाची जागृती आहे, राम कोण आहे, कोण त्यांचं काय वाकडं करू शकतो. पण सीता ऐकत नाही. सीता ऐकत नाही हे कसं काय होऊन राहिलं. सीता मातेसारखी एक स्त्री ऐकत नाही हे कसं काय शक्य आहे. ती ऐकत नाही आणि सांगते. रामायणामध्ये शब्द वाचलेले आलेले आहे, मर्मवचन सीता तब बोला. कोणते मर्मवचन बोलले हे तुलसी रामायणामध्ये त्याचं वर्णन नाही, पण वाल्मिकी रामायणामध्ये वेगळ्या पद्धतीनं वर्णन आलेलं आहे. आता ती सीता बोलते, लक्ष्मण महाराज लक्ष्मण रेखा आखतात वगैरे, तो प्रसंग सांगितलेला आहे. आता मला एक मूळ सिद्धांत इथं मांडायचा आहे. हीच सीता जेव्हा खरदूषणाचा प्रसंग आलेला असतो, शूर्पणखेचं नाक कापलं आणि खरदूषण आले, खरदूषण 14,000 सैन्यासोबत आले, तेव्हा हीच सीता गुफेमध्ये प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सोबत ठेवलं. तेव्हा ती सीता म्हणत नाही की राम काही संकटात असतील, काही अडचण आलेली असतील, पण तीच सीता आता म्हणते की रामाला अडचण आलेली असेल, तुमच्या मनामध्ये काही विचार आलेले आहे, असं आहे तसं आहे. आता त्याच सीतेमध्ये हा फरक कसा काय पडला. इथे संसार निर्माण झाला, इथे संसार निर्माण केला लोभाने. सीता त्या सुवर्ण मृगाच्या लोभामध्ये पडली आणि खरं सोनं असणार प्रभू रामचंद्र जिच्या करता, आता त्या सीतेचा विचार करा, ती जनकाची मुलगी, तिला वनवास झालेला नाही, ती राजसिंह दरबारामध्ये राहते, प्रभू रामचंद्राच्या मागे येते. आता खरं सांगा, त्या सीतेला ते हरिण जर आवडलं आणि तिथे हरिण आवडल्यामुळं लोभ निर्माण झाला आणि लोभ निर्माण झाल्यामुळं ती सीता रावणाच्या हातामध्ये फसली. हा संसार खरा संसार आहे. आणि हा जो संसार आहे, या संसारानं काय केलं, वेडियलो चोरी अंत बाह्यात्कारी. आता प्रत्येक काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सगळ्याची उदाहरणं देता येतील. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, इतक्या सोपे थोडक्या वेळेमध्ये सांगणं अवघड आहे, म्हणून शब्दशः अर्थ सांगतो की या सगळ्या विकारांनी मला फसवलेला आहे, वेडलेला आहे. कणव न करी कोणी माझी, आणि कोणी माझी कणव करत नाही. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस. जीव कासावीस झालेला आहे, यानं मला झालो संसाराची आंदणी दाशी. नाटाच्या अभंगामध्ये शब्द वापरतात, हाच संसार आहे. आणि म्हणून तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथ, म्हणून तुझे आठविले पाय, येव माझी माय पांडुरंगे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. आणि सगळ्यात मोठा एक सिद्धांत या अभंगाचा लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या सगळ्याच अभंगाचा सिद्धांत लक्षात घ्या. आपण दीन होऊन जर करुणा भाकली तर तो परमात्मा आपल्यावर फार विशेष अनुग्रह करतो. तुम्ही तुमच्याकडे शक्ती आहे असं जर दाखवलं तर तो म्हणतो याच्याकडे शक्ती आहे, आपल्याला काही जाण्याची गरज नाही. तिथं दीन व्हावं लागते. तुकाराम महाराजांचे गोड शब्द आहे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तो दिनाचा सोयरा होतो. तुका म्हणे राखे शहानिया धुरी. जे स्वतःला शहान चतुर समजतात त्याला देव दूर ठेवतो. आणि म्हणून देवाकडे नेहमी ही प्रार्थना असते की देवा, शास्त्राचं चिंतन करायचं असते, ग्रंथांचं चिंतन करायचं असते, पण आम्ही कोणीतरी शहाणे झालो, हुशार झालो, या संसारामध्ये आम्हाला फसू देऊ नको. याच्यामध्ये जर आम्ही फसलो तर आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ. आणि तुझ्यापासून दूर जायचं नाही आहे, हे सगळं तुझ्यासाठी आहे.
याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, हे सगळं जर केलं असेल तर हे तुझ्या जवळ येण्याकरता आहे. आणि काहीही झालं तरी आम्हाला तुझा विसर होता कामा नाही. कारण की विसरली तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या. आम्हाला त्या संसारामध्ये पुन्हा फसावं लागेल. आम्हाला जो संसाराचा ताप झालेला आहे तो ताप, हा जो ताप आहे, हा ताप दूर करण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यापाशी आहे. आणि तुझ्यापाशी हे सामर्थ्य असल्यामुळं आता आम्ही तुझी विनवणी करतो. तू आमची आई आहे, आमची माऊली, तू आमची माऊली आहे, आणि तू आमचं हे दुःख दूर करावं हीच विनवणी आहे. गोड असं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेवरच्या चिंतनाचा हा कार्यक्रम गुगल मीटच्या माध्यमातून आपण राबवत आहात. आज आमचे आदरणीय आंबेकरजी महाराज, शास्त्री महाराज यांनी मलाही सेवेची संधी दिली. वास्तविक चिंतन करायला काही विशेष वेळ मिळाला नाही. माझा स्वभाव आहे की मी बाकी काही पसारा करत नाही, कारण की बाकी पसारा केला की लोकांना फसवावं लागते. त्याच्यापेक्षा मी 3 वर्षापासून माझी शेतीही पाहतो. त्या शेतातल्या थोड्याशा कामामुळं 2 दिवसामध्ये अभंग कळला, विशेष काही चिंतन करायला वेळ मिळाला नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जशी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे या अभंगाचा थोडासा अर्थ करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तो अर्थ तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घेतला. वास्तविक सगळे आपण ज्ञानी मंडळी आहात. माझा काही पारमार्थिक वारसा कुठे शिकण्याचा नाही, कुठे आळंदी राहण्याचा, पंढरपुरामध्ये राहण्याचा काही वारसा राहिला नाही. बरंचसं जीवन शिक्षणामध्ये गेलं. शिक्षणामध्ये गेल्यानंतर एका कॉलेजवर लेक्चरर म्हणून जॉबही केला, पण घरामध्ये वारकरी संस्कार होते आणि लहानपणापासून ही संप्रदायाची आवड होती. संप्रदायाची आवड असल्यामुळं आवडीच्या क्षेत्रामध्ये जीवन जावं याच्याकरता बरेच लोक म्हणतात तुम्ही त्याग केला. त्याग वगैरे नाही, माझा स्वार्थ होता. मला असं वाटते की आवडीच्या क्षेत्रामध्ये जर जीवन जात असेल तर त्या माणसाला समाधान जास्त प्राप्त होईल. म्हणून आवडीच्या क्षेत्रामध्ये जीवन जावं याच्याकरता तुकाराम महाराजांच्या गाथेनं खरंच खूप मोठं योगदान आहे. गाथेचे पारायण आम्ही बोधेबाबांच्या संगतीमध्ये करायचो. नंतर वैयक्तिकही मी बरीच पारायण करण्याचा योग आला. संगीत पारायण मृदंग वाजवता वाजवता करण्याचा योग आला, आणि त्याच्यामुळे हे सगळं काही आहे ते मिळू शकते. एका हिंदी कवीनं गोड म्हटलेलं आहे, क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. साधू संतांच्या विचारामुळे काय मिळते हे चेहऱ्यावर दिसत नाही, ते मांडता येत नाही, पण लपवताही येत नाही. ज्याची दृष्टी अलौकिक असते त्याला ते दिसून पडते. खरा विचार जर केला ना तर बोलायचं कामच नाही. बोलावं कोणाला लागते? ज्यांना समजत नाही त्यांना बोलावं लागते. आपण संतांची दृष्टी जर पाहिली आणि तुमच्याकडे जर ती योग्यता असेल तर संतांची दृष्टीच बरंच काही सांगून जाते. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, संत हे विग्रहाच्या रूपामध्ये नसतात, संत हे विचार आहे. संत ही एक काही व्यक्ती नाही आहे, संत ही एक वृत्ती आहे. आणि त्या तुकाराम महाराजांच्या वृत्तीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहात. या तुमच्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभकामना, साधुवाद. पुनश्च एकदा आपण सगळे श्रवण करणारी बरीच मंडळी, कमीत कमी 50 ते 55 लोकांची मंडळी इथे उपस्थित होती. आपल्या सगळ्यांना आपण शांत चित्ताने श्रवण केलं. आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. झालेली सेवा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. एकदा 2 मिनिट तुकोबारायांचंच भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. तुकाराम 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 विठ्ठल 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण.